everyone, I am Sania. तर चला आपण चॅप्टर 2 ला सुरुवात करूया. आपण कसे आहोत याचा विचार माणूस करतो आणि तो नेमका तसाच घडतो. मी काहीही करू शकत नाही असा विचार मी केला तर माझी काही करायची कार्यक्षमताच लोप पावते. तेच जर मी काहीही करू शकतो असा विचार मी मनाशी केला तर माझी सुरुवातीला ते करायची कार्यक्षमता नसली तरी ते करू शकतो. हे कोट महात्मा गांधी यांनी दिले आहे. प्रामुख्याने तरुण विद्यार्थ्यांना भेटण्यामागे माझा उद्देश कोणता या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी माझे विद्यार्थी दशेतले दिवस आठवू लागलो. रामेश्वरमच्या बेटांपासून सुरू झालेला तो प्रवास किती विलक्षण होता. त्या सगळ्या गोष्टी आठवल्या म्हणजे त्या अतर्क्य आणि अशक्य वाटायला लागतात. पण ते सगळे कशामुळे घडू शकलं? कठोर परिश्रमामुळे की महत्वाकांक्षेमुळे? अनेक गोष्टींनी माझ्या मनात फेर धरला. माझ्या दृष्टीने त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माझं योगदान किती हे पाहूनच मी माझी योग्यता ठरवली. देवाने दिलेले सर्व कृपाशीर्वाद तुमच्या पदरात पडायला हवेत आणि जीवनातल्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळायला हवेत हे तुम्ही प्रथम जाणून घ्या. विकसित देशाचे नागरिक व्हायला आपण पात्र आहोत असा विश्वासच मुळात विद्यार्थी आणि तरुणांच्या ठायी निर्माण व्हायला हवा. तोच जर झाला नाही तर ते देशाचे जबाबदार आणि समंजस नागरिक कसे काय होणार? विकसित देशांमध्ये आज सर्व काही जे सुजलाम सुफलाम दिसते तोच काही चमत्कार नाही. या सर्व देशांचे ज्यांना G8 असे म्हणतात नागरिक आपले जीवन सुखकारक असावं आणि आपला देश सतत प्रगतीच्या व संपन्नतेच्या मार्गावर असावा अशी दुर्गम्य इच्छा पिढ्यानपिढ्या मनाशी बाळगून होते. ही इतिहासानं सिद्ध केलेली गोष्ट आहे. पुढे त्यांच्या विचारांनी मूर्त स्वरूप धारण केले आणि त्यांचे मनोरथ पूर्ण झालेले आपण पाहतोच आहोत. सुजलाम सुफलाम झाल्यामुळे त्यातून येणारं भौगोलिक सुख आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं काही मला वाटत नाही किंवा भौगोलिक सुखाच्या मागे लागण्यात काही चूक आहे असंही माझं मत नाही. उदाहरणार्थ काही मर्यादेपर्यंत संसारातल्या आणि जीवनाला आवश्यक अशा सर्व गोष्टी माणसाला मिळायलाच हव्यात. म्हणूनच मी सुजलाम सुफलाम येणाऱ्या भौतिक सुखाचा समर्थक आहे. कारण ही सुख येताना एक सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची भावना बरोबर घेऊन येतात. त्यामुळे आपलं स्वातंत्र्य अबाधित राहायला मदत होते. इतकंच नव्हे तर खुद्द निसर्गाने देखील कुठलीही गोष्ट अर्धवट सोडत नाही. आपण सभोवती बारकाईने पाहिलं तर हे सहज लक्षात येतं. बागेत जा, फुलांच्या त्या मोसमाप्रमाणे भरभरून फुलं फुलत असतात. त्यामध्ये हायगय नसते. किंवा मग विराट गगनाकडे जर नजर टाकला विश्वास बसणार नाही इतका प्रचंड असा त्याचा विस्तार आहे. पण तरीही अजून तो विचार चुकीचा आहे असंच मानलं जाते. अर्थात गरजा कमीत कमी ठेवून अखेरीस सर्व संघपरित्यागाच्या मार्गाने जाण्यातही काही गैर नाही. महात्मा गांधी नेमकं असंच आयुष्य जगले. पण शेवटी आयुष्याचा मार्ग निवडण्याचा त्यांचं भिन्न मार्ग असतात जो त्याचा प्रश्न असतो. अर्थात असे सर्व संघपरित्यागाचे मार्ग जेव्हा मनुष्य निवडतो तेव्हा कुठे तरी त्याच्या मनात तशी प्रखर इच्छा निर्माण झालेली असते. ती त्याला गरज वाटत असते. पण त्यामागचं ढोंग करणं किंवा मनाविरुद्ध या बाबतीत दिखाऊपणा करणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि केवळ 5 कारणांमुळे मी तरुणांना भेटतो. त्यांची स्वप्न मी जाणून घेतो आणि स्वप्न पाहण्यात काही गैर नाही. चांगल्या आयुष्यासाठी ती गरजेची आहेत. आनंदी आणि आरामदायी आयुष्य किंवा भरभराटीचे आयुष्य जगायचं असेल तर स्वप्न पाहायला हवीत. पण तुम्ही जे काही कराल ते काळजातून यायला हवं. तुमचं खरेखुरं आत्मकथन तुम्ही केलं तर तुमची भोवती प्रेमळ आणि उबदार व हवंहवसं वातावरण तयार होईल. थँक्यू एव्हरीवन. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर तुमच्या एक पुस्तक वेड्या मित्रासोबत जरूर शेअर करा. कारण जर माझ्या ह्या प्रयत्नांमुळे
एखाद्याच्या ज्ञानात भर पडली नाही तर सकारात्मक दृष्टिकोन वाढायला मदत झाली तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.